अरे काय पॉइंट टीम कोणते नाही रे ऐकूट दाखय नाही रे हॅलो पहिला बॉल या ठिकाणी पडत आहे खूप सुंदर बॉल या ठिकाणी टाकलेला आहे खूप सुंदर त्या ठिकाणी फिल्डिंग देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिले या ठिकाणी टोलवलेला चंदू आणि गोलू खैरनारने खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी झेल घेतलेला आहे आणि पहिली विकेट या ठिकाणी एमजी स्पोर्ट सटाणा यांची या ठिकाणी पडलेली आहे खूप सुंदर या ठिकाणी झेल या 16 वर्षीय युवकाने घेतलेला आहे नेक्स्ट बॅट्समन दुसरा फलंदाज या ठिकाणी आला आहे या ठिकाणी पुढचा बॉल खूप सुंदर या ठिकाणी बॉल पडलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी शॉट लावलेला गॅप मध्ये बॉल आहे बघूया 4 रन भेटतात की नाही आणि या ठिकाणी चौका मारलेला आहे खूप सुंदर शॉट लावलेला आहे या ठिकाणी लकी पवार यांनी शॉट लावला आहे दादा दादा वो यांनी खूप सुंदर शॉट लावला या ठिकाणी पुढचा बॉल आणि या ठिकाणी कट लागलाय बघूया किप्परने राहुल पवार शेवटचा चेंडू घेऊन येत आहे लकी पवार यांच्याकडे स्ट्राइक आहे बघूया या बॉल मध्ये ते काय करतात इथे दखल रे ओर होईल सारन या ठिकाणी झाले एक ओव्हर सारन पुढचे गोलंदाज लकी पवार यांना घेऊन येत आहे भरत वा बघूया भरत भाऊ त्यांच्या टीम साठी काय करू शकतात चांगल्या प्रकारे क्लिक केलेला दादा सोनवणे बॉल देवाभाऊ चषक रामगिरी बाबा मैदानावरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न परंतु कॅच आउट दादा सोनवणे भरत भाऊंना विकेट भेटली त्यांचं या ठिकाणी अभिनंदन
दोन प्लेयर आउट झालेले आहेत. MG स्पोर्ट्स सडाणा. बघू बरं आता. भरत भाऊ पुढचा बॉल या ठिकाणी घेऊन येत आहे. प्रदीप निकम यांना खूप सुंदर या ठिकाणी ऑफ साइडला बोलवलेला बॉल या ठिकाणी डॉट गेलेला आहे. या ठिकाणी बॉलर भरत भाऊ यांचा अनुभव या ठिकाणी टाकत आहेत. पुढचा बॉल आणि या ठिकाणी पंचांनी वाईट दिलेला आहे. 7 रन झालेले आहेत. 2 विकेट्स या ठिकाणी गमावलेले आहेत. खूप सुंदर या ठिकाणी शॉट लावले आहे. बघूया या ठिकाणी 4 रन या ठिकाणी मारलेला आहे. खूप सुंदर शॉट या ठिकाणी प्रदीप भाऊ यांनी लावला आहे आणि या ठिकाणी टीमला थोडस मोटिवेट या ठिकाणी झालेलं आहे. बघूया त्यांचा स्कोर या ठिकाणी 11 रनांवर पोहोचलाय. या ठिकाणी वाईट बॉल टाकलेला आहे. प्रेशर या ठिकाणी भरत भाऊंवर या ठिकाणी प्रेशर आलेला आहे आणि प्रेशर टाकण्यासाठी प्रदीप भाऊ यांनी खूप सुंदर प्रकारे शॉट या ठिकाणी लावला आहे. बघूया या ठिकाणी पुढच्या बॉल मध्ये काय होतं. सुंदर शॉट लावले आणि या ठिकाणी बॉल बाउंड्रीच्या दिशेने जात आहे. 1 बॉल या ठिकाणी चौका मिळालेला आहे. सुंदर शॉट लावला आहे. 4 रन भेटले प्रदीप भाऊंना. पुढचा बॉल भाऊ घेऊन येत आहे. क्लिक केला आहे आणि या ठिकाणी गॅप मध्ये जाऊन चौका मिळालेला आहे आणि या पुढची ओव्हर भरत पवार घेऊन येत आहे. लकी पवार यांना सुंदर शॉट लावला आहे आणि या ठिकाणी 2 रन डिक्लेअर. या ठिकाणी थोडं बॅटिंग टीमचा प्रेशर कमी झालेला आहे. पुढचा बॉल सुंदर शॉट लावलेला आहे आणि या ठिकाणी बघूया 6 मारलेला आहे. खूप सुंदर शॉट या ठिकाणी लावला आहे तो लकी पवार यांनी. लकी भाऊंनी खूप छान प्रकारे 6 मारलेला आहे आणि बॉल सुद्धा गायब करून दिला. बॉल सापडण्यात यश मिळालेलं आहे. गोलू भाऊंनी आताच मागचा कॅच खूप छान प्रकारे घेतलेला होता. कमी वयात खूप त्याची प्रगती. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. परत तसाच डॉट गेलेला आहे. परत
मारण्याचा प्रयत्न परंतु आबांकडनं फिल्डिंग मिस झाल्याने एक रन. काय अंपायर निर्णय देतील. 2 रन. अतिशय अनुभवी असे अंपायर. चांगल्या प्रकारे घेतलेला शॉट. 4 रन. 4 रन या एनजी स्पोर्ट सटाणा या संघाला मिळाले आहेत आणि ते ओव्हरची समाप्ती. बघू बरं आता कोण येते नेक्स्ट. 34 रन झालेले आहेत. 2 विकेट. मॅच पटापट खेळा. वरुण राजाचं केव्हा आगमन होतं हे आपल्याला सांगता येणार नाही. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. राहुल पवार खूप सुंदर अतिशय नावाजलेला बॉलर. रामगिरी बाबा 11 या संघाकडनं रामगिरी बाबाच्या दिशेने बॉल घेऊन येत आहे राहुल पवार. परत मारण्याचा प्रयत्न पण क्लिक केलेला आहे आणि 1 रन एनजी स्पोर्ट सटाणा या संघाला प्राप्त झालेला आहे. देवाभाऊ चषक आपलं रामगिरी बाबा मैदानावरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. चांगल्या प्रकारे उचललेला शॉट. हा काय 6. आज संडे असल्या कारणाने सर्वांना सुट्टी असल्याने ग्राउंडवरती खूप अशी गर्दी. बघू काय करता. काय नाही परंतु डॉट बॉल. वाईट वाईट. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट गेलेला आहे क्लिक करून. वाईट वाईट वाईट. रियू रियू रियू. हॅलो हॅलो हॅलो.
माइक चेक. लकी पवार खूप छान प्रकारे फलंदाजी करत आहेत. 32 रनांवर पोहोचले ते. सुंदर शॉट या ठिकाणी लावलेला आहे आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. हॅलो. सुंदर बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. पुढचा बॉल घेऊन येत आहे आणि या ठिकाणी 2 रन डिक्लेअर. खूप छान प्रकारे रन रेट या ठिकाणी एमजी स्पोर्ट्स सटाणा यांचं त्या ठिकाणी चालू आहे. सुरुवातीला या ठिकाणी थोडस खूप छान प्रकारे या ठिकाणी गॅप मध्ये शॉट मारले. मिसफील्ड झालेले. 4 रन या ठिकाणी भेटले. प्रदीप भाऊ संघाचा स्कोर 61 रन. पुढचे बॉलर आपल्या सर्वांचे लाडके आबा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. रणबीर बाबा 11. बघूया आपल्या टीम साठी आबा काय करू शकता. लकी पवार या ठिकाणी स्ट्रायकर आहे. खूप सुंदर शॉट लावला आहे आणि उंचवर केलेला आहे. करतात या बॉल मध्ये या ठिकाणी 1 रन धाव पूर्ण केलेली आहे. पुढचा बॉल घेऊन येत आहेत लकी पवार यांना. सुंदर शॉट लावलेला आहे परंतु उंचावर गेला. बघूया गोलू काय करतो. पण गोलू पण या ठिकाणी मिस झालाय परंतु ठीक आहे. या ठिकाणी गोलू खूप या ठिकाणी संघर्ष करतोय. गोलूने मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये 80 गुण या ठिकाणी मिळवून त्या ठिकाणी खूप मोठं नाव त्यांनी मिळवलेलं आहे. त्याचे त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. पुढचा बॉल या ठिकाणी लावला आहे. बघूया या ठिकाणी 6 रन या ठिकाणी भेटलेले. संघाचा स्कोर या ठिकाणी 70 रनांवर पोहोचेल. खूप छान प्रकारे पार्टनरशिप सुंदर या ठिकाणी बॉल टाकण्याचा आवाज आहे. आवाज समोर पुढचा बॉल घेऊन येत आहेत. सुंदर शॉट लावलेला आहे. बघूया आणि या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे आणि 6 रन या ठिकाणी भेटलेले आहे.
बॉलर म्हणून पुढे येत आहेत लकी भाऊंना खूप मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे. तेजस वाघ जिथे कुठे असतील कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याचं करावे. तेजस वाघ सुंदर शॉट लावलेला आहे आणि या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये बरोबर यशस्वी ठरले आहे. यॉर्कर बॉल टाकण्यामध्ये फेमस आहे. सुंदर शॉट बरोबर यांना खूप मोठा अनुभव या ठिकाणी या ग्राउंडचा आहे, बॉलिंगचा आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी टाकत आहे. खूप सुंदर शॉट बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असं म्हटलं जातं. डेथ ओव्हर मध्ये कॅप्टन म्हणून बॉलिंग त्यांना दिलेली आहे. पुढचा बॉल घेऊन येत आहेत लकी भाऊंना. लकी भाऊ अजूनही टिकून राहिलेले आहेत. बघूया काय करतात ते. या ठिकाणी डॉट बॉल गेलेला आहे. पुढचा बॉल घेऊन येत आहे लकी भाऊंना. शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल या ठिकाणी झालेला आहे. रामगीर बाबा प्रीमियर लीग देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिले आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सुंदर शॉट लावलेला आहे आणि या ठिकाणी गॅप मध्ये जाऊन पंचांनी दोन क्लिअर दिलेले आहे. या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. बघूया पुढची ओव्हर रामगीर बाबा 11 संघाकडनं कोण टाकते. बॉल आबा या ठिकाणी घेऊन येत आहे लकी भाऊंना आणि लकी भाऊंनी मारण्याचा प्रयत्न केला परंतु मिस झालेला आहे. राकेश आबा चौदानी क्रिकेट संघाचे जुने बॉलर आणि बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे आणि पुढचा बॉल ते घेऊन येते लकी भाऊंना. या ठिकाणी मारलेला आहे. पंचांनी निर्णय दिला ते 2 रन. खूप सुंदर बघूया या ठिकाणी 4 रन.
श्री रामगिरी क्रिकेट क्लब चौंदाणे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाणा नगरीमध्ये हर्ष स्वागत त्या स्पर्धेचे जे आयोजक आहे मित्रांनो रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंड भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळाभाऊ पवार, बबलू भाऊ कवळे, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे यांनी ही स्पर्धा आपल्याला भेटीला आणून दिलेली नक्की त्यांचं कौतुक करावंच लागेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं तुझ्या चौंदाणा नगरीमध्ये हर्ष स्वागत. मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून येतात की काय? परंतु ह्या ठिकाणी पंच आमचे मित्र पठवे दिदरची शान नारायण पवार त्या ठिकाणी सहकार्य करताना नक्कीच अभिनंदन करावा लागेल. षटक क्रमांक हाताळताना भाऊ वाघ. परंतु बघू ह्या ठिकाणी चेंडू बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडूचाही निर्धाव चेंडूच्या रूपानं नक्कीच मित्रांनो बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न आज तैनात सैन्य फटक काढणे लेगच्या दिशेने फटका सजवलेला. परंतु केवळ एक रनावर संतोष मानावा लागेल. बघायला गेलो तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सटाणा वर्सेस रामगिरी बाबा चौंदाणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. ठिकाणी दोन्ही संघामध्ये बलाढ्य खेळाडू आहेत मित्रांनो. वेळेचं कार्य सांगेल आणि बघू ह्या ठिकाणी हलक्या हाताने खेळ काढलेला चेंडू. परंतु नक्कीच या ठिकाणी एक रनावर संतोष मानावा लागेल. त्यानु संघाने थोडं गलत झाला आणि संघाने दुसरा रन देखील जाईल खात्यात. सटाणा हॅलो नक्कीच मित्रांनो या ठिकाणी हॉटेल बागायतदार इथे दोन होतकरू वेटर पाहिजे. गरजू लोकांनी हॉटेल बागायतदार इथे संपर्क साधावा. संपर्क 9623909205 रितेश भाऊ सोडवणे यांना संपर्क साधायचा आहे. हॉटेल बागायतदार इथे दोन होतकरू वेटर पाहिजे. मित्रांनो कोणाला गरज असेल तर नक्कीच YouTube लाईव्ह स्पर्धा आहे. गरजू लोकांनी हॉटेल बागायतदार इथे संपर्क साधावा. 9623909205 रितेश भाऊ देशमुख यांना संपर्क साधायचा आहे. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी उत्कृष्टाची खेळबाजी हाताळताना भरत भाऊ वाघ आपल्या संघासाठी एक रन वाजवताना या ठिकाणी मोठे प्रेमी अति गोड स्वभावाचा माणूस भरत भाऊ वाघ प्रहार केलाय. परंतु त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक तैनात. चेंडूला उचलला फेरले इष्ट रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत नक्कीच 2 रन तर पूर्ण होतील. 2 रन जातील खात्यामध्ये. नक्कीच मित्रांनो ह्या स्पर्धेला लाखा मोलाची मदत केलेली त्या सटाण्याचे सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय श्री माननीय दिलीप भाऊ बोरशी साहेब यांनी 41,000 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यांचं अभिनंदन करतो. चौंदाण्या गावाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं 2 नंबरचं बक्षीस आहे श्री ज्ञानेश्वर भाऊ देवरे वीरगावकर यांच्याकडून 31,000 रुपयाचं त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि 3रं बक्षीस दिलेलं आहे ते म्हणजेच महात्मा फुले समिती चौंदाणे यांच्याकडनं 21,000 रुपयाचं त्यांचं देखील अभिनंदन करेल. आणि 4थं बक्षीस दिलेलं आहे श्री अनिभाऊ नेवा पाटील माजी जिप सदस्य यांच्याकडून 15,000 रुपयाचं. सर्वांचं ह्या चौंदाण्या नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत.
दिनेश भाऊ मोरे उर्फ पप्पू दादा मुलांचं सहकार्य मित्रांनो यांच्यामुळं लीग आपण फिरवू शकलो. त्यांनी त्याचाही लाखाचा वाटा ह्या लीग मध्ये. नक्की त्यांचं देखील अभिनंदन करतो. नक्कीच मित्रांनो पुन्हा 15 रुपये सॉरी 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय सरपंच सौ विमलबाई बाळू मोरे चौदाने यांच्याकडनं. आणि नक्कीच मित्रांनो मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिलेले आहे ते म्हणजेच मित्रांनो अंबिका टेंडर सौदाना संचालक कुणाल भाऊ काकुलते नक्की त्यांचं देखील अभिनंदन असेल. आणि ड्रेस किट दिलेला आहे मान्य श्री शरद भाऊ भांबरे माजी सरपंच वडोली त्यांचा देखील ह्या सौदाना नगरीमध्ये हर्षद स्वागत किंवा अभिनंदन तर करेलच. आणि बघू या ठिकाणी वाढलेला चंद्र आणि नक्कीच जावा लागेल वाघारी तंबूच्या खेळाला. ठिकाणी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चेक 2025 बरोबर पहिल्याच आनंद लुटत आहे. नक्की त्यांचे देखील अभिनंदन करतो. मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले त्या सौदाना नगरीमध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल. एक चेंडू हाताळताना बघू आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. आणि बघू फलंदाजीसाठी आमचे कळूभाऊ चव्हाण या ठिकाणी बघू तुमच्याकडनं मोठी अपेक्षा. फलंदाज होईल गोलंदाजी मार्गावरती अगदी लालीभाऊ चेंडू होता मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला त्या ठिकाणी भाऊ वाघ निघवेल गावाची शान. क्रिकेट प्रेमी देखील मित्रांनो आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. आणि बघू या ठिकाणी क्लीन बॉल जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आचऱ्याला.
हॅलो हा हॅलो हॅलो अवहट्टी गावाचे मान्य श्री समीर भाऊ भांबरे कांदा व्यापारी त्यांचं ह्या ठिकाणी आगमन झालं. नक्कीच आमच्या गावाच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो दादा. तुम्ही आलात त्या स्पर्धेचे 4 चांद लावले. तुम्ही आल्याबद्दल नक्कीच अभिनंदन. आणि बघू ह्या ठिकाणी आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता आबा दादा संघ मालक रामगिरी बाबा राहुल पवार गरज होती तुमची थांबण्याची परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचा काळात सांगेल मी वारंवार म्हणत असतो. तर उद्या माझा दिवसाच्या अनुषंगाने प्रत्येकाची कुंडली चेंज होत असते मित्रांनो. प्रत्येकाचा दिवस घेऊन उगवत नाही. कधी बॅटिंग होते तर कधी एक चेंडूवर जातो, कधी गोलंदाजी होते तर कधी रन देवाऊ जातात. अनुषंगाने मित्रांनो प्रत्येकाचे दिवस चेंज होत असतात. हलक्या हाताने टच केलेला चेंडू अगदी पॉइंट एरिया मध्ये गेलेला चेंडू परंतु नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या संघाला कोणता फटका सजवता. आणि नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट फटका सजवलेला परंतु नक्कीच अगदी फाईट करार दिलाय अंपायर गणेश पवार यांनी. अगदी लेगची दिशा फटकले दादा सोडवणे आणि खर्चावा लागला एक रन. आणि बघू या ठिकाणी टच केलेला चेंडू घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी एकच रन असेल. फलंदाज होईल गोलंदाजी बरकाबरती. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवता षटकार का चौकारच्या रूपानं. अगदी बॅटीने कडा घेतला आणि बघू ह्या ठिकाणी वाह लाजवाब लाजवाब ख्यास भरावा लागेल. प्रदीप निकम अगदी मित्रांनो लांबून पळत आले निष्ठीरक्षकात काम निभवताना एकी सोडतो संघाकडनं. लाजवाब नाईस कॅच.
बघू न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवतात नक्कीच मित्रांनो. या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी चेंडूने बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. ही धाव चेंडूच्या रूपाने जाईल. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी हे प्रेक्षक म्हणून हजेरी लावली त्यांचं नक्कीच आमच्या गावाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो या ठिकाणी. नक्कीच आमचे गोड स्वभावाचे मित्र आणि नक्कीच गुरु म्हणून मानणारे आमचे मित्र जितू भाबरे सर नक्कीच अभिनंदन. आणि बघू या ठिकाणी नक्कीच नक्कीच मित्रांनो पावसाचं संकट दिसतंय परंतु पाऊस नाही येऊ तोपर्यंत दाबून थांबायचे नाही. पावसाचे दिवस नाही परंतु काय करता त्याचीच कला त्याचा बटून आपण दाबू शकत नाही त्याला थांबू शकणार नाही. दूध राजा आणि दूध बालक. हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि नक्कीच एक धरण मिळालं. थँक्यू जितू सोराडे. नक्कीच या ठिकाणी षट क्रमांक 4 आणि बघू या ठिकाणी नक्कीच षट क्रमांक 3 षट क्रमांक 4 2/24 अशी स्थिती. आणि बघू या ठिकाणी नक्की जाती घाई केली आणि तुम्हाला पुन्हा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 3चा फसन अगदी तंबूच्या आश्रयाला जातात समीकरण. आणि बघू या ठिकाणी वाघ स्वतः फलंदाजी करण्यासाठी आणि नक्कीच मित्रांनो आम्ही जोराने हवा सुटले. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि ह्या ठिकाणी पावसाचं संकट अगदी जोराच्या गतीने हवा
आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर टार्गेट मोठा आहे 36 चेंडू मध्ये परत भाऊ वाघ या ठिकाणी आपल्या संघाला पुढे घेऊन जाताना परंतु नक्कीच या ठिकाणी हवा तर अगदी तीच गतीने सुरू आहे मित्रांनो त्यामुळे संघाने अगदी उंचीवर गेलेला चेंडू आणि प्रदीप निकम आमचे मित्र त्यांना कसं विसरायचं मित्रांनो त्यांनी देखील मला देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा ह्या ठिकाणी कमेंट्री करण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यांचं देखील अभिनंदन करतो ह्या ठिकाणी बॅटर मैदानामध्ये दाखल टार्गेट तर मोठा आहे खेळावा तो लागेलच एकाला हरावा आणि एकाला जिंकावा लागतो असा हा खेळ नक्कीच मित्रांनो आणि ह्या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिला नक्कीच या ठिकाणी आनंदमय वातावरण होता मित्रांनो परंतु याच्या पुढे काय आपल्याला पडदा लावता येत नाही त्याचं बटन काही दाबू शिकणार नाही पाऊस आला तर नक्कीच आपल्याला देखील या ठिकाणून बाजू व्हावा लागेल आणि बघू परत वाघ निवकेल गावाची शान आणि गोड स्वभावाचा माणूस आणि बघू हलक्या हाताने खेळून काढला चेंडू 6वा चेंडू प्रगती पथावरती आहे 5-28 प्रदीप निकम इंजी स्पोर्ट सटाणा वर्षस रामगिरी बाबा 11 चौदाने अशी लढत फलंदाज होईल फलंदाजी मार्गावरती वाघ अगदी चेंडूला ठकलून दिलाय केवळ एक रन जाईल खात्यामध्ये एक रनाच्या साह्याने धावसंख्या पूर्णवर जाईल तुमचं समीकरण 5-30 या अंकावरती चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना बॅनर झळकताना गावाचं नाव आहे चौदाने अगदी थर्डमॅनचा एरिया अगदी खतरनाक आहे मित्रांनो वारंवार रोहित नाना म्हणलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी एक रन तर निश्चितच पूर्ण होईल षटक क्रमांक 6 खेळ संपलाय धावसंख्या पूर्णवर आहे 5-32 या अंकावरती 24 बॉलामध्ये 84 रनाची आवश्यकता बघा आपल्या संघाला घेऊन जायचं आहे त्यापर्यंत मित्रांनो अगदी 24 चेंडू मध्ये 84 रनाची आवश्यकता आहे तोपर्यंत प्रथम वाघ त्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आहे निकविल गावाची शान आणि अगदी गोड स्वभावाचा माणूस प्रथम वाघ अगदी बॅटीने कडा घेतला आणि अगदी या ठिकाणी तुम्हाला अगदी यावा लागेल बाखारी षटक क्रमांक 6 याचं पठार परत भाऊ वाघ या ठिकाणी शिलबाद भुवन अगदी भुवलीच्या दिशेने येताना वेटर मैदानामध्ये दाखल बघा आपल्या संघासाठी कोणता फटका सजवतात भरत पवार जय बजरंग गुंठाटे
गुलाबराव महाराज संघाचे कप्तान यांनी टॉस खेळण्यासाठी टॉस का बॉस बॅनरवर यायचा आहे. जय बजरंग कुंभाटे वर्सेस गुलाबराव महाराज संघाच्या कप्तानाने टॉस का बॉस या ठिकाणी टॉस खेळण्यासाठी यायचा आहे. बघू फलंदाज होईल गोलंदाजी वर्गावरती फिल्डिंग तैनात आणि मॅडमच्या दिशेला फटका सजवलेला फिल्डिंग धावतो धावतो तोपर्यंत जातो कशी बाबा 4 धावा. मी लटकलो तर मित्रांनो घाबरत नाही. तेजस भाऊ मला काही गरज नाही थांबण्याची. मी सकाळी नागलीची भाकर ना दुधाचा बेसन खाऊन येतो. माझा आवाज काही बसणार नाही हो. माझा आवाज बसणार नाही भरत भाऊ. आणि नक्कीच ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. एक रनाच्या साह्यानं षट क्रमांक 7चा खेळ संपून धावसंख्या बरोबर जाईल. समीकरण 6 बाद 42 अंकावरती. बघा पाऊस आले तेव्हा बघून घेऊ पण चालू द्या रे दादा. पावसाअभावी आपले 2 दिवस वाढले असं म्हणावं लागेल. बरोबर ना बाळा भाऊ. नक्कीच या ठिकाणी पाऊस नाही राहिला असता तर मित्रांनो आपली लीग आज संपून गेली असती. पण पावसापुढे काय करणार. त्याची जो मर्जी केव्हा यायचं केव्हा जायचं याच्या अनुषंगाने षट क्रमांक 8चा पहिल्या चेंडूवर 4 आणि फाईट लक्ष तर खूप मोठा आहे भरपूर आहे तुमच्या समोर. परंतु खेळण्याचा तो आनंद लुटला पाहिजे ना तुम्ही. आणि पुन्हा मारलाय एका टप्प्यात जाईल बॉल सीमा चौकार षटकार. वाह लाजवाब. येऊ दे बाबा कसे बी येऊ दे आमचे भरत भाऊ. वाद गुण मित्रांनो. हान हान जाऊ दे रोडाच्या वरून. वाह म्हणावा लागला भरत भाऊ तुम्हाला. या ठिकाणी पुन्हा फाईट. षट क्रमांक 8चा गुलाबराव महाराज निकवेल वर्सेस जय बजरंग कुंभाटे यांचा टॉस खेळण्यासाठी समीर भाऊ वाघ समीर भाऊ भांबरे हे घेतील. समीर भाऊ भांबरे यांनी टॉस का बॉस या दिशेला यायचा आहे. अगदी तिच्या फटकले मागच्या दिशेने वाईट करार दिलाय. लकी अगदी करण शेडची शान लक्ष्मण देशमुख लक्ष्मण देशमुख करंजखेड गावाची शान. षट क्रमांक बघू गाडी क्रमांक 108 लक्ष्मण भाऊ देशमुख. लक्ष्मण भाऊ देशमुख बरोबर आहे का 108 असेल तर नक्कीच मित्रांनो. षट क्रमांक 12 12 चेंडू मध्ये 55 रनाची आवश्यकता. आता भरत भाऊचा डायलॉग ठेवा लागेल. हान बाबा हान कुठं बी हान.
आणि नक्कीच या ठिकाणी फ्री का फ्री का ओके फ्री बॉलावरती कोणता फटका सजवता दम असेल तेवढा जोऱ्यात फिरवायचा आहे बल्ला शाबास परंतु अगदी तेज गतीने गोलंदाजी केलेली या ठिकाणी लकी पवार लगेच मित्रांनो या ठिकाणी पावसा अभावी काय झालं